आज काय विशेष? तर आज विशेष बेत असा आहे लच्छा पराठा विथ शाही पनीर। तर लच्छे तर तुम्ही बघतच आहात, छान एक एक वेगळा वेगळा लच्छा निघालेला आहे पराठ्याचा। खूप छान टेस्टी, दिसायलाही भारी दिसते, रेस्टॉरंटला मागे पाडणारी। घरच्या घरीच तुम्ही रेस्टॉरंट उघडाल, घरचे तुम्हाला नेहमी नेहमी ही रेसिपी बनवायला लावतील। लहानपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही रेस्टॉरंटला जर जात असाल तर रेस्टॉरंटला जायला विसरून जासाल अशी ही रेसिपी। तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूयात आपण त्याची रेसिपी। अगदी इझी आणि सुपर टेस्टी ही मी गॅरंटी देते। नमस्कार, तर तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर मी इथे घेते आहे मैदा। तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा पराठे करू शकता, पण कधी कधी चालते। रेस्टॉरंट सारखं आपल्याला पराठे बनवायचे म्हटल्यावर कधी कधी खायला काहीच हरकत नाही मैदा। तर मी इथे फ्रेश दही घेते आहे, 2-3 टीस्पून घालून घ्यायचे आहे। तूप घालते मी इथे थोडंसं, 1 चमचा। आणि आता हे पीठ आपल्याला दुधामध्ये भिजून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ सुद्धा घालायचं यामध्ये, मीठ चवीनुसार घालायचंय, क्वांटिटीनुसार मैद्याच्या। खूप छान आणि टेस्टी असे लच्छे पराठे नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा। आता हे पीठ दुधामध्ये भिजून घ्यायचं आहे। पीठ भिजून झालेलं आहे, मैदा हा भिजून झालेला आहे। तर यामध्ये तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। 1 चमचा मी जे तूप घातलेलं होतं त्याच्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। पण जेव्हा पीठ भिजवल्यानंतर मळायची वेळ येते तेव्हा तुपाचाच हात लावायचा याला। तुपाचा हात लावूनच हे असं मळून घ्यायचं आहे। आणि आता याला रेस्टसाठी आपण ठेवून देऊया, 10 मिनिटांचा रेस्टसाठी झाकण ठेवून। तोपर्यंत पीठ मुरतंय तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर मसाले घालून घ्यायचे आहे 1 बाय 1। तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा, मीडियम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहे। छान तळून घ्यायचं। या भाजीसाठी एक काम करू शकता तुम्ही, कांदे कापताना जे मोठ्या साईजचे कांदे असतात ते घ्यायचे आणि जो बाहेरची लेयर असती ती वेगळी कापून घ्यायची। जो आतला भाग असतो तो बारीक चिरून घ्यायचा, तो या फोडणीसाठी वापरायचा। आणि जे मोठा कांदा आपण घेतलेला आहे तो याच्यासाठी ठेवायचा। कांदा हा तळतानाच आपल्याला यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे। तर इथे तेजपान घालते मी 2 तुकडे, 1 कलमी घालते, एक जायफळ घालते, मोठं जायफळ, 1 फूल घालते आणि 4-5 मिरे आणि 4-5 लवंग आणि शहाजिरं हे असं घालून घ्यायचं आहे मसाला। कांद्यासोबत तो मसाला सुद्धा भुनला जातो, तळला जातो। अगदी मंद आचेवर घ्यायचं आहे भाजून, तळून। तर खूप छान टेस्ट येते। घरच्या घरीच तुम्ही रेस्टॉरंट तयार होतो आपल्या घरच्या घरीच। जेव्हा ही तुम्ही भाजी बनवणार ना तेव्हा तुम्हाला परत अशीच भाजी बनवायला लावणार, रेस्टॉरंटला जायला विसरणार अशी ही
टेस्टी भाजी तयार होणार, तर नक्की ट्राय करा। तर आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। तर त्यासाठी इथे घेते अर्धा चमचा हळद, धनी, गरम मसाला वापरायचा नाही आहे, गरम मसाला आपण ऑलरेडी टाकलेला आहे त्यामध्ये। आता घालून घ्यायचा आहे टोमॅटो प्युरी। तर मी इथे मीडियम आकाराचा एक मोठा टोमॅटो मीडियम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, तर ती घालायची आहे यामध्ये। लाल रंगाचा टोमॅटो घ्यायचा आहे, जेव्हाही प्युरी बनवणार तेव्हा लाल रंगाचा टोमॅटो घ्यायचा आहे नेहमी आणि मिक्स करून घ्यायचा आहे। आणि एक काळजी घ्यायची आहे, जेव्हाही भाजी बनवणार तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची, कमीच ठेवायची आणि याला चमच्याच्या साहाय्याने असंच हलवत राहायचं। आता शेवटी जेव्हा गॅस हा थोडा थंड झाल्यासारखा वाटते कढई, तर हलवत राहायचं असंच। आता इथे आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटाला होऊ देऊ, तेल सुटेपर्यंत। थोडंसं टोमॅटोमधलं पाणी हे जळत आहे, पाणी रिलीज होत आहे। तर आता या स्टेजवर असताना आपल्याला तिखट घालायचं आहे। तिखट हे चवीनुसार तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालायचं आहे। खूप छान रंगसुद्धा छान येतो या भाजीला आणि टेस्टसुद्धा छान येते। मी कुठल्याही प्रकारचा कलर या भाजीमध्ये यूज करणार नाही आहे, तरीसुद्धा या भाजीला रंग येणार। कसुरी मेथी घालते तर काय चव येणार भाजीला, खूपच छान। मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच हलवायचं आहे स्पूनने। चला तर आपण आता दुसरी तयारी करूयात। कढईमध्ये 1 चमचा तेल आणि बटर घातलेला आहे मी, तुम्ही तूपसुद्धा घालू शकता यामध्ये आणि गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये शिमला मिरची, कांदा हे घालून घ्यायचं आपल्याला। यामध्ये शिमला मिरची कापून घेतली आहे मी, या पद्धतीने शिमला मिरची घालायची, कांदा घालायचा आहे। तर कांदा याची 3 लेयर मी काढून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने मी तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत। मला सुद्धा या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहे। शाही पनीर बनवायचं म्हटल्यावर हे तर करावंच लागेल। आणि लगेचच यामध्ये क्यूब टाकून घ्यायचे आहे पनीरच्या। तर रेस्टॉरंट स्टाईल बनवत असल्यामुळे मोठे मोठे टाकून घेतले आहे आणि आमच्याकडे याच मोठे मोठे क्यूब असतात बनवलेले पनीरचे। हे मोठे मोठे क्यूब बनवते मी नेहमी पनीर बनवायचं असलं तेव्हा। तर यामध्ये लसूण अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती सुद्धा घालून घ्यायची आहे। आणि गॅसची फ्लेम कमी नाही करायची, अशीच ठेवायची, हायच ठेवायची। आता यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत, हे 10-12 काजू आहे, तर हे टाकावंच लागतील। शाही पनीर बनवायचं म्हटल्यावर हे टाकावंच लागेल। आता हे असंच याच पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। हे सोबत याच्यासाठी टाकलं कारण जो शिमला मिरची आणि कांद्याचा जो फ्लेवर आहे तो या पनीरला जाईल, त्यामुळे हे सोबतच घालायचं आहे सर्व। तुम्ही बघतच असाल एखाद्या ठेल्यावर किंवा कुठेही ते एका पाठोपाठ एक लागोपाठ हे टाकून घेतात, कारण त्याची टेस्ट ही पनीरला येते किंवा जे काही बनवत असतील ते त्या याला शिमला मिरचीची आणि
कांद्याची टेस्ट येते, त्यामुळे ते असे बनवतात. आता हे असंच परतवत राहायचं, कारण गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे. असंच परतवत असताना यामध्ये तिखट घालायचं आहे, थोडंसं अर्धा चमचा तिखट घालते मी, आणि थोडीशी हळद घालायची आहे. आणि परत हे असंच हलवून घ्यायचं आहे, सराट्याने हलवतच राहायचं याला. खूप छान पनीर हे तळायची गरज नाही आहे, यामध्येच हे छान करपले जाते. आणि गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची. घरचे विसरून जातील हॉटेलला जाऊन जेवण करायला. एकदा बनवून बघा, तुम्हाला नेहमीच अशी भाजी बनवायला लावतील घरचे. आणि लहान मुलासुद्धा खूप हट्ट करतील अशीच भाजी बनवायला. तर हे चालवत राहायचं असंच. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे चालवतच ठेवायचं आहे, पराठा हा हलवतच राहायचा आहे. आणि गॅसची फ्लेम ह्याची काळजीच घ्यायची आहे की गॅसची फ्लेम कमी नाही, हाय फ्लेमवरच आपल्याला हे हलवत राहायचं आहे. हे छान अगदी रंग याचा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. शेवटी आता यावरती कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. आहा हा, काय चव येणाऱ्या भाजीला. सगळे विसरून जातील रेस्टॉरंटला जाऊन जेवायला. घरच्या घरीच तुम्ही रेस्टॉरंट तुमचं उघडलं जाईल. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. सेव्ह करून ठेवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक छानसं कमेंटमध्ये सांगा, मला छानसं कमेंट करून सांगा की ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आता आपण इकडे दुसरा जो मसाला आपण रेडी करून घेतलेला आहे भाजीसाठी तो बघूयात. मसाल्यामधलं तेल हे छान बाजूला झालेलं आहे, छान तवंग आलेला आहे. तर आता यामध्ये फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे. तुम्ही दहीसुद्धा घालू शकता, पण ही साय फ्रेश साय, एक दिवसाआधी अगोदरची साय ही घालायची आहे यामध्ये. आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान. आणि यातून सुद्धा तेल रिलीज होऊ द्यायचं आहे. चमच्याने याला हलवत राहायचं छान अगदी तेल सुटेपर्यंत. नाहीतर तुम्ही झाकण ठेवूनही 2 मिनटं यातून तेल रिलीज होईपर्यंत याला ठेवू शकता. पण मी इथे चमच्याने याला तेल रिलीज होऊ देणार आहे, असं हलवून. आणि ते सुद्धा कमी फ्लेमवर. आता यातून तेल रिलीज झाल्याच्या नंतर आपण जो पनीर, शिमला मिरची ते परतून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी छान मसाला हा रेडी झालेला आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे याला. ते घालून घेऊया आपण आता पनीर, शिमला मिरची, कांदा वगैरे आपण जे तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे यामध्ये. शाही पनीर हे मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि यामध्येच आपल्याला जे आपण मलाईचं पाणी, म्हणजे जे आपण साय घातली होती त्या कटोरीमध्येच पाणी घालून त्या कटोरीतलंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. थोडंसं टोमॅटो, एक मीडियम आकाराचा म्हणजे छोटासा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचा
जो पल्प आहे तो काढून घेतलेला आहे आणि तो असा घालायचा आहे यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि असं शिजून घ्यायचं आहे आता हे सर्व एकत्र छान अगदी खूप छान रंगसुद्धा येतो याला भाजीला टोमॅटोने या पद्धतीने टोमॅटो टाकल्यानंतर आता हे मिक्स करून घेणार आपण झाकण ठेवून याला शिजून घेणार। शेवटी आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कारण मसाला जेव्हा मी बनवत होते तेव्हा मी मीठ घातलेलं नव्हतं, तुम्ही तेव्हासुद्धा मीठ हे घालू शकता। छान रंग आलेला आहे भाजीला आणि तेलसुद्धा रिलीज झालेलं आहे भाजीमधून। फक्त हा टोमॅटो थोडासा शिजून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं कोथिंबीर मारायचं आहे, कोथिंबीर तडका थोडासा वरतून आणि झाकण ठेवून हे असं शिजून घ्यायचं आहे। खूप छान टेस्ट येते, घरचे विसरून जातील रेस्टॉरंटला जायला, ही माझी गॅरंटी। बघूयात आपण यामध्ये मी मसाल्याचा वापर केलेला नाही आहे कारण सुरुवातीलाच मी अख्खेचे अख्खे मसाल्याचा यूज केलेला आहे, लवंग वगैरे घालून घेतलेली आहे, त्यामुळे मी त्यामध्ये मसाला वापरत नाही आहे। तुम्हाला जर आवडत असेल मसाला तर तुम्ही घालू शकता, मी इथे यूज नाही करते। खूप छान अशी शाही पनीरची भाजी ही तयार झालेली आहे आपली। आता वरतून या पद्धतीने खिसलेलं पनीर घालून घ्यायचं आहे, थोडंसं गार्निशिंग आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर तयार आहे रेस्टॉरंटसारखी किंवा ढाबा स्टाईल शाही पनीरची भाजी। नक्की ट्राय करा, सर्वांना आवडेल। आता ही भाजी आपण झाकण ठेवून घेऊया आणि पराठ्यांची तयारी करूयात। पीठ छान मुरलेलं आहे आपल्याला, तर पराठे लाटून घ्यायची तयारी करूया आपण। पीठ छान नरम झालेलं आहे आणि आपण ज्याप्रमाणे पोळ्या लाटून घेतो त्याप्रमाणे मी इथे गोळे करून घेतलेले आहे। तर आपण आता याची पोळीसारखं लाटून घेऊया कोलपटावर। तर इथे याप्रमाणे सर्व या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आणि चाकूच्या सहाय्याने या पद्धतीने बारीक बारीक लेयरमध्ये पोळीला असं चिरून घ्यायचं आहे। या 1 बाय 1 या पद्धतीने सर्व चिरून घ्यायचं। इथे तुम्ही याला तेल लावू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तूपही लावू शकता, पण मी इथे तेलाचा वापर करते कारण भिजवतानाच मी तूप वापरलेलं आहे। पण एखाद दुसऱ्या दिवशी चालते तूप वगैरे असं जास्त खायला, तर या पद्धतीने हळूवारपणे हे एकमेकांवरती लोटून घ्यायचे, असे अलगदपणे गोळा करून घ्यायचा आहे सर्व लेयर या। आणि जेवढ्या बारीक कापता येईल तेवढ्या बारीक कापायच्या त्या लेयर सर्व। जर कोलपाट लहान पडत असेल तर तुम्ही गॅसवटा स्वच्छ करून गॅसवट्यावर सुद्धा हे लाटून घेऊ शकता। आता याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि याला असंच तव्यावरती आता ठेवून घ्यायचं आहे। पण मी आता 1 बाय 1 सर्व पराठे हे या पद्धतीनेच करून घेणार आहेत। मी इथे सर्व हे लाटून घेतलेले आहे आणि या पद्धतीने करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता पराठे। तर याचे खूप छान लेयर निघतात, तुम्ही तर बघितलेलेच आहेत। एक एक लेयर निघलेला आहे पराठ्याचा या।
तर आता हे तव्यावरती, जो डोशाचा तवा असतो त्यावरती आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे। या पद्धतीने यावरती ठेवून घेतलेले आहे मी तव्यावरती। आणि याला सुद्धा तुम्ही तूप वापरू शकता याला फ्राय करताना। आता मी इथे तव्यावरती तूपच वापरणार आहे। एक दिवस तर चिटिंग चालते, कारण शाही पनीर आणि लच्छा पराठा आणि त्यासोबत जर तुपातले बनवलेले असतील तर कायच। तर हे असे मला दाखवते मी अलटून, छान अगदी भाजतायत हे खमंग। तर मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आता हे। तर हे पराठे मी पलटवून घेतलेले आहेत आणि याला मी तूप लावून घेते वरतून। छान अगदी सर्व पराठ्यांना तेल लावून घ्यायचं आहे। असेच बनवून घ्यायचे अगोदर, म्हणजे सर्वजण हे एकदाच सोबत जेवायला बसू शकतात। आणि कमी गॅसवर होऊ द्यायचे, छान टेस्ट येते याला। आता परत झाकण ठेवून आपण होऊ देऊयात। तयार आहे शाही पनीर आणि लच्छा पराठे। प्लीज कमेंट। थँक यू।